आपण वितरणाचे नकाशे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला तर मग आताच आपण आपल्या पहिल्या उपक्रमात शिकलो की टिंब पद्धत, बरोबर. मग आता टिंब पद्धतीचा हा नकाशा आहे बघा. अमरावती जिल्हा लोकसंख्या वितरण कशा प्रकारे दिलेला आहे. 50,000, 1,00,000, 2,00,000 अशा रीतीने हे सगळे प्रमुख नगराची ही लोकसंख्या आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ते टिंब पद्धतीनं दिलेली आहे. बघितलं. चला पुढे जाऊ. आता नकाशाची मैत्री त्याच्यामध्ये अजून काय आहे ते आपण बघूया. तर आकृती 1.1 मध्ये अमरावती जिल्ह्यातल्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिलेला आहे. तर टिंब पद्धतीनं वितरण दाखवणाऱ्या या नकाशाचं वाचन करून दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहे, बरोबर. चला, अमरावती शहराची लोकसंख्या किती आहे. नकाशातील 1,00,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचं नाव सांगा. जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचं वितरण हे खूपच कमी आहे. आता क्षेत्रगणी पद्धत याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची काही आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी अशी दाखवलेली आहे, बरोबर. छटा असतात अशा किंवा थोडीशी आकडेवारी त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सावल्या छाया म्हणतो आपण तसं. तर मग हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी सगळ्या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग हा केला जातो, बरोबर. मग आता यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचं एकच मूल्य दिलेलं असतं. तर प्रदेशातील या उपविभागांच्या घटकातील कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशी मूल्य आपण विचारात घेतली जातात. मग त्याच्यानंतर त्याचं साधारणार्थ 5 ते 7 या गटामध्ये वर्गीकरण करतात. मग प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल अशी आकृतिबंध वापरले जातात आणि मग ते वापरताना वाढत्या मूल्याप्रमाणेच गडद होत ते जातात आणि व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात. आलं लक्षात. पुढे जाऊया. आता आकृती क्रमांक 1.2 अ आणि ब मध्ये अमरावती जिल्ह्यातल्या लोकसंख्या घनतेचं रंगछटा आणि कृष्णधवल म्हणजे काळं पांढरं अशा आकृतिबंध वापरलेले आपण नकाशे दिले आहेत. आपण पहिल्यांदा सुरुवातीलाच मी तो ठेवला होता आपल्या उपक्रमामध्ये, बरोबर. मग यापैकी एका नकाशाचं सखोल असं वाचन करायचंय आणि परत काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर लोकसंख्येची घनता 301 ते 400 प्रति चौरस किमी असणाऱ्या तालुक्यांची नावं सांगायची. अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे आणि लोकसंख्येची घनता ही 300 प्रति चौ किमी पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावं तुम्हाला सांगायची. पुढे बघा, टिंब पद्धतीचा नकाशा बघा तेच आहे. आता हा बघून सुद्धा तुम्हाला ते प्रश्नोत्तर काही लिहायचे आहेत. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या काही नोंदी तुमच्या वहीमध्ये तुम्ही करून ठेवा, बरोबर. पुढे जाऊया. बघा आता इथं हा लोकसंख्येचा घनता म्हणजे मी सगळेच ते उपक्रमात आपल्या घातलेले आहेत नकाशे, बरोबर. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे. बघा बघितलं. पर्जन्यमान मी पहिल्यांदाच आपण सुरुवातीलाच बोललो होतो. आता आपण काय शिकलो याच्यामध्ये आपण बघणार आहोत. क्षेत्रगणी पद्धत ही संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला स्पष्ट करायची. व्यवस्थित वाचून. चला तर आता आपण पुढील विभागात जाऊया.